नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. हा टॉपिक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त महत्त्वाचा आहे, जो की फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे त्याला आपण शॉर्टमध्ये पी.जे. म्हणतो, या सब्जेक्टमधला हा टॉपिक आहे. आणि तो टॉपिक म्हणजेच शेड्यूल्स. तुम्हा सर्वांचाच आवडता टॉपिक असेल किंवा सर्वांना खूप कन्फ्यूज होणारा टॉपिक असेल, पण हा टॉपिक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. आणि यावर एक्झाममध्ये 100% 2 किंवा 3 क्वेश्चन्स हे विचारले जातात. आता बघा, शेड्यूल जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत. हे शेड्यूल्स नेमके येतात कोणत्या ॲक्टमध्ये, तर ते येतात ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, त्याला आपण म्हणतो D&C ॲक्ट. आता हा जो D&C ॲक्ट आहे, तर हा पास कधी झाला, तर बघा याच्यावरचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट कधी पास झाला, तर तो 1940 मध्ये पास झाला. कोणता? ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. आणि याचे जे रूल होते, तर ते रूल 1945 मध्ये पास झाले. कधी पास झाले? 1945 मध्ये. तर हे 2 क्वेश्चन्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 1940 मध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट पास झाला आणि 1945 मध्ये त्याचे रूल्स पास झाले. त्यानंतर बघा, ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट याचे शेड्यूल्स वेगळे आहेत आणि ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स यांचे शेड्यूल वेगळे आहेत. खूप जणांना कन्फ्यूज होणारा प्रश्न आहे की ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्सचे जर त्यांनी काय विचारलं शेड्यूल, की त्याचं उत्तर वेगळं आहे, आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचे जर शेड्यूल विचारलं तर त्याचं उत्तर वेगळं आहे. बघा, मग पहिले आपण बघूया ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचे जे शेड्यूल्स आहेत, तर ते शेड्यूल्स बघूया. तर बघा, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये किती शेड्यूल येतात, तर फक्त 2 शेड्यूल येतात. किती शेड्यूल येतात? 2 शेड्यूल येतात. मग तुम्हाला असा प्रश्न विचारतात, हाऊ मेनी शेड्यूल्स आर देअर इन ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. मी काय म्हणत आहे? ॲक्ट. तर ॲक्टचे शेड्यूल किती आहेत? 2 आहेत. त्यानंतर हाऊ मेनी शेड्यूल्स आर देअर इन रूल्स ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक. आलं लक्षात? तर त्याचे किती आहेत? शेड्यूल 35 आहे. इथं दिलेलं आहे बघा, देअर आर 2 शेड्यूल्स टू द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, म्हणजे ॲक्टचे 2 शेड्यूल आहेत आणि 35 शेड्यूल्स म्हणजे 35 शेड्यूल्स ऑफ द रूल. इथं 2 क्वेश्चन तुमचे डिफरंट आहेत. मग ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचे शेड्यूल जर उत्तर विचारले तुम्हाला, तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे? 2 लिहायचं आहे. मग हे 2 शेड्यूल्स नेमके कोणते ते आपण बघूया. बघा, इथं त्यांनी दिलेलं आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचे जे शेड्यूल्स आहेत, शेड्यूल फर्स्ट. आता बघा, हे शेड्यूल जो फर्स्ट आहे, तर या शेड्यूल फर्स्टमध्ये काय येतं? इट कंप्राइजेस द लिस्ट ऑफ बुक ऑफ रेफरन्सेस फॉर आयुर्वेदिक, सिद्धा अँड युनानी मेडिसिन. आलं लक्षात? म्हणजे जे वेगवेगळे बुक्स आहेत, कोणते? आयुर्वेदिक सिस्टीमचे, सिद्धा सिस्टीमचे आणि युनानी सिस्टीमचे वेगवेगळे बुक्स. तर हे बुक्सची लिस्ट कशामध्ये दिलेली आहे? तर शेड्यूल फर्स्टमध्ये. मग शेड्यूल फर्स्टचं उत्तर तुम्हाला काय लिहावं लागेल? लिस्ट ऑफ आयुर्वेदिक, सिद्धा आणि युनानी बुक्स. ते कशामध्ये दिलेलं आहे? शेड्यूल फर्स्ट ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. त्यानंतर जो शेड्यूल सेकंड आहे, तर शेड्यूल सेकंडमध्ये काय आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या? तर शेड्यूल सेकंडमध्ये काय? इट कंप्राइजेस द स्टँडर्ड टू बी कंप्लाइड विथ फॉर इम्पोर्टेड ड्रग, मॅन्युफॅक्चरिंग ड्रग अँड सेल अँड देअर स्टॉकेज. आलं का? स्टोरेज. म्हणजे वेगवेगळे जे ड्रग्स आहेत, जे की आपण आयात करतो, त्याला आपण काय म्हणतो? इम्पोर्ट करतो. दुसऱ्या देशातून आपल्या देशात बोलवणे त्याला म्हणतात इम्पोर्ट ड्रग. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ड्रग, म्हणजे वेगवेगळ्या ड्रगपासून आपण जर डोजेस फॉर्म केला किंवा तो ड्रगच तयार केला, त्याला म्हणतात मॅन्युफॅक्चरिंग ड्रग. देअर सेल म्हणजे तो डोजेस फॉर्म विकणे. त्यानंतर स्टॉकिंग अँड स्टोरेज, स्टॉक करणे आणि स्टोअर करणे, हे एकच झालं. तर हे जे सर्व आहे स्टँडर्ड्स त्याचे दिलेले आहेत, तर ते कशामध्ये दिलेले आहेत? शेड्यूल सेकंडमध्ये. मग इथं तुमचे शेड्यूल टू द ॲक्ट काय झालेले आहेत? इथं डिस्कस झाले. शेड्यूल टू द ॲक्ट किती आहेत? 2. पहिला कोणता? शेड्यूल फर्स्ट. आणि दुसरा कोणता? शेड्यूल सेकंड. फर्स्टमध्ये काय आहे? लिस्ट ऑफ बुक्स दिलेले. कोणकोणत्या बुक्सची लिस्ट? आयुर्वेदिक, सिद्धा आणि युनानीची. आणि शेड्यूल सेकंडमध्ये काय दिलेलं आहे? तर स्टँडर्ड फॉर द मॅन्युफॅक्चरर ड्रग, इम्पोर्टेड ड्रग, देअर सेल, स्टॉकिंग आणि स्टोरेज, हे दिलेले शेड्यूल सेकंडमध्ये. इथं तुमचे शेड्यूल टू द ॲक्ट काय झालेले? संपलेत. मग आता आपण याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत, जो की शेड्यूल्स टू द रूल्स. शेड्यूल टू द रूल हे काय आहे? खूप महत्त्वाचं आहे. बघा, शेड्यूल टू द रूल किती आहेत? 35 वगैरे आहेत. आलं लक्षात? आता हे आपण मोजणार नाही, पण मॅक्झिमम किती आहेत? 35 आहेत. आणि शेड्यूल टू द रूल्सवर पेपरमध्ये 100% प्रश्न विचारला जातो, म्हणजे जातोच. आता हे जे शेड्यूल्स आहेत हे थोडे लेंदी आहेत, पण तुम्हाला बघायचं आहे, कारण की मी याच्यामध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स देणार आहोत किंवा तुम्हाला ट्रिक्ससुद्धा समजावून सांगणार आहोत. याच्यावरून तुम्हाला शेड्यूलचे लक्षात राहणार याची गॅरंटी माझी. आलं लक्षात? बघा, आता शेड्यूल ए म्हणलं की ए फॉर ॲप्लिकेशन ध्यानात ठेवायचं. मग याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे? डिफरंट फॉर्म्स फॉर ॲप्लिकेशन टू प्रोक्युअर लायसन्स, रिन्युअल लायसन्स अँड फॉर ऑल अदर ॲक्टिव्हिटीज. म्हणजे तुम्हाला जर कोणतं लायसन्स घ्यायचं आहे, कोणतं लायसन्स रिन्यू करायचं आहे किंवा अदर लायसन्सबद्दल जे ॲक्टिव्हिटी आहेत,
तर यांचे जे फॉर्म्स आहेत तर या फॉर्म्स किंवा ॲप्लिकेशन जे आहेत हे कशामध्ये दिलेले आहेत, शेड्यूल एमध्ये दिलेले आहेत. वेगवेगळे फॉर्म्स आणि ॲप्लिकेशन कशामध्ये दिलेले आहेत, शेड्यूल एमध्ये. ए फॉर ॲप्लिकेशन किंवा ए फॉर ॲप्लिकेशन आणि फॉर्म लक्षात ठेवायचे. त्यानंतर शेड्यूल बी सुद्धा पेपरमध्ये विचारला तो शेड्यूल बी कसं लक्षात ठेवायचं. बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, बी फॉर बँक. काय लक्षात ठेवायचं, बी फॉर बँक. आणि बँकमध्ये आपण काय टाकतो, फी टाकतो किंवा काय टाकतो, पैसे टाकतो. आलं लक्षात. तर याच्यामध्ये शेड्यूल बी मध्ये काय येतं बघा, रेट ऑफ फीज चार्ज फॉर ॲनालिसिस बाय CDL ऑर स्टेट ड्रग लॅबोरेटरी. म्हणजे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. CDL म्हणजे काय आहे, सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. तर ही सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी कुठे आहे माहिती आहे का, तर कोलकातामध्ये आहे. कुठे आहे, कोलकातामध्ये, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. तर हा प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारतात की सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी ही कुठे वसलेली आहे, तर ती कुठे आहे, कोलकात्यामध्ये. कुठे, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. मग आता रेट ऑफ फीज म्हणजे ही जी CDL आहे याच्याकडे जर कोणाला सॅम्पल काय करायचं असेल, टेस्ट करण्यासाठी, ॲनालाइज करण्यासाठी पाठवायचं असेल, तर वेगवेगळ्या सॅम्पलसाठी वेगवेगळी जी फीज आहे, यांचे फीचे जे रेट आहेत तर ते कोणत्या शेड्यूलमध्ये दिलेले आहेत, शेड्यूल बी मध्ये. बी फॉर बँक, बँक फॉर फी म्हणजे पैसे. मग वेगवेगळ्या CDLनं किंवा सेंट्रल स्टेट ड्रग लॅबोरेटरी याचे जे चार्जेस आहेत ड्रग काय करण्यासाठी, ॲनालाइज करण्यासाठी, तर ते कोणत्या शेड्यूलमध्ये दिलेले आहे, शेड्यूल बीमध्ये. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ए फॉर ॲप्लिकेशन, बी फॉर बँक. त्यानंतर आलं शेड्यूल सी. खूप महत्त्वाचं आहे, यावर पेपरमध्ये 100% क्वेश्चन विचारला जातो. बघा आता शेड्यूल सी आणि C1 हे 2 शेड्यूल आहेत. याच्यामध्ये बहुतांश जे विद्यार्थी आहेत यांचं काय होतं तर कन्फ्युजन होतं. इथं तुमचं कन्फ्युजन एका सेकंदात दूर करतो मी. बघा शेड्यूल सी मध्ये काय दिलेलं आहे, लिस्ट ऑफ बायोलॉजिकल अँड अदर स्पेशल प्रॉडक्ट गव्हर्न बाय द स्पेशल प्रोव्हिजन. आणि शेड्यूल C1 मध्ये दिलेलं आहे लिस्ट ऑफ अदर स्पेशल प्रॉडक्ट गव्हर्न बाय द स्पेशल प्रोव्हिजन्स. बघा शेड्यूल सी मध्ये काय येतात, बायोलॉजिकल आणि अदर स्पेशल प्रॉडक्ट. आता बायोलॉजिकल प्रॉडक्ट म्हणजे कोणते, असे प्रॉडक्ट की जे वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे बायोलॉजिकल जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यापासून तयार केलेले आहेत. जसं की व्हॅक्सिन्स, सेरा, अँटीसेरा, टॉक्झिन्स, टॉक्झॉइड्स. त्यानंतर वेगवेगळे अँटीबायोटिक्स हे सुद्धा आपण कशापासून बनवतो, तर बॅक्टेरियाजपासून, मायक्रो ऑर्गॅनिझमपासून बनवतो. म्हणून हे सुद्धा कशामध्ये आले, तर बायोलॉजिकल प्रिपरेशनमध्ये आले. मग शेड्यूल सी मध्ये कोणकोणते प्रिपरेशन येतात, बायोलॉजिकल आणि स्पेशल प्रॉडक्ट, पण जे की आपण पॅरेंटरली देतो. कसे देतो, पॅरेंटरली देतो. हाच सर्वात महत्त्वाचा काय आहे, डिफरन्स आहे शेड्यूल सी आणि C1 मधला. मग शेड्यूल C1 मध्ये काय येतात, असे स्पेशल प्रॉडक्ट येतात की जे आपण पॅरेंटल रूट सोडून दुसऱ्या रूटने देतो. ते कशामध्ये येतात, शेड्यूल C1 मध्ये. आणि शेड्यूल सी मध्ये काय येतात, तर शेड्यूल सी मध्ये पॅरेंटली देणारे बायोलॉजिकल आणि स्पेशल प्रॉडक्ट. हा याचा खूप महत्त्वाचा डिफरन्स आहे, हा लक्षात ठेवा. आपण याच्यावर रिव्हिजन सुद्धा घेऊ. तर शेड्यूल डी याच्या नंतर आहे. शेड्यूल डी एवढा महत्त्वाचा नाही, त्यामुळे शेड्यूल डी मी इथं डिस्कस करणार नाही, तो तुम्ही काय करून घ्या, वाचून घ्या. त्यानंतर बघा नेक्स्ट जो शेड्यूल आहे तो शेड्यूल E1 आहे. E1 सुद्धा काय आहे, शेड्यूल खूप महत्त्वाचा आहे. बघा शेड्यूल E1 मध्ये काय तर लिस्ट ऑफ पॉयझनस सबस्टन्स अंडर आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी मेडिसिन. म्हणजे आयुर्वेदिक, युनानी आणि सिद्ध जे मेडिसिन्स आहेत याच्यामध्ये कोणकोणते ड्रग्स हे पॉयझनस आहेत, लिस्ट ऑफ पॉयझनस ड्रग्स जे आहेत यांची लिस्ट कथामध्ये दिलेली आहे ई शेड्यूलमध्ये. आता बघा पॉयझन घेताना कोणी चांगल्या प्रकारे घेईल का नाही, काय करणार, ई करेल. म्हणजे काय करेल, तिरस्कार करेल. आपण म्हणतो ना ई, त्याला आपण काय म्हणतो तर ईर्ष्या निर्माण करतो. कशा काय घेण्याबद्दल, पॉयझन कोणी घेईल का नाही. तर शेड्यूल ई मध्ये ईर्ष्या म्हणजे पॉयझनची काय करतो आपण, ईर्ष्या तिरस्कार करतो. तर शेड्यूल ई मध्ये काय येतं, तर शेड्यूल ई मध्ये येतात पॉयझनस सबस्टन्स. त्यानंतर बघा खूप महत्त्वाचा शेड्यूल आहे जो की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे, शेड्यूल एफ. याच्यामध्ये एफ शेड्यूल F1, F2, F3 आणि FF असे 4 ते 5 शेड्यूल येतात. आणि याच्यामध्ये पेपरमध्ये मला तरी माहीत आहे 100% कन्फ्युजन होतं म्हणजे होतंच. तर बघा मग शेड्यूल एफ जे आहे तर शेड्यूल एफ मध्ये काय येतात, एफ म्हणलं की तुम्हाला लक्षात ठेवायचं काय, लाईफ. या लाईफमध्ये काय आलेला आहे, हा एफ आलेला आहे. आणि शेड्यूल एफ मध्ये सुद्धा काय तो एफ येतो. आणि लाईफ जगण्यासाठी आपल्याला काय असतं, आपल्या शरीरामध्ये इम्पॉर्टंट महत्त्वाचं कोण आहे तर ब्लड आहे. मग हे ब्लड बँक चालवण्यासाठी किंवा ब्लडचे वेगवेगळे कंपोनंट्स तयार करण्यासाठी आपल्याला जे रिक्वायरमेंट्स लागतात ते रिक्वायरमेंट कोणत्या शेड्यूलमध्ये देतात, तर शेड्यूल एफमध्ये. मग शेड्यूल एफ म्हणलं की लाईफ म्हणलं की ब्लड ब्लँक आणि ब्लडचे कंपोनंट बनवण्यासाठी जे रिक्वायरमेंट्स आहेत ते शेड्यूल एफमध्ये येतात. तुम्हाला असंच लक्षात ठेवायचं आहे, बिलकुल तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. लाईफ म्हणलं की एफ म्हणलं की लाईफ, आणि लाईफ म्हणलं की ब्लड, आणि ब्लडचे कंपोनंट आणि ब्लडचं जे बँक आहे ते चालवण्यासाठी रिक्वायरमेंट जे आहे ते कशामध्ये येतात, शेड्यूल एफमध्ये. त्यानंतर बघा F1. आता F1 मध्ये काय येतं तर F1 मध्ये वेगवेगळ्या बॅक्टेरियल व्हॅक्सिन्स, व्हायरल व्हॅक्सिन्स, अँटीसेराज आणि डायग्नोस्टिक अँटीजेन्स जे आहेत
तर यांचे सर्व जे प्रोव्हिजन्स आहेत तर ते कशामध्ये येतात, F1मध्ये. ब्लड कंपाऊंडचं प्रोव्हिजन म्हटलं, याचं रिक्वायरमेंट म्हटलं कशामध्ये, शेड्यूल Fमध्ये. आणि बॅक्टेरियल वॅक्सिन, व्हायरल वॅक्सिन, अँटीजन, डायग्नोस्टिक अँटीजन्स यांचे जर प्रोव्हिजन्स म्हणजे यांचं जर सगळ्या गोष्टी म्हटलं जसं की स्टोरेज वगैरे आलं लक्षात, हे सगळ्या गोष्टी कशामध्ये आल्या, शेड्यूल F1मध्ये. त्यानंतर बघा नेक्स्ट MCQ आहे, MCQ नाही सॉरी, नेक्स्ट शेड्यूल आहे F2. बघा F2 म्हणलं की सर्जिकल ड्रेसिंग लक्षात ठेवायचं. सर्जिकल ड्रेसिंग आता का बरं लक्षात ठेवायचं, बघा कोणताही व्यक्ती, जो मुलगा असो मुलगी असो, जर कपडे खरेदण्यासाठी गेला म्हणजे ड्रेस खरेदण्यासाठी गेला, विकत घेण्यासाठी गेला, तर एका ड्रेसमध्ये त्याचं मन भरतं का, नाही. त्याला किती ड्रेस पाहिजे असतात, 2 ड्रेस पाहिजे असतात, म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त. मग ड्रेसिंग म्हणलं की F2 लक्षात ठेवायचं. आता F1 F2मध्ये इथं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी असं तुम्हाला ट्रिक सांगत आहे. ट्रिक्स ऐकताना तुम्हाला थोडीशी वेगळी वाटेल, पण पेपरमध्ये जेव्हा तुम्हाला हा शेड्यूल येईल ना, तेव्हा ही ट्रिक 100% आठवणार. शेड्यूल F2 म्हणलं की 2 ड्रेस, आणि ड्रेस म्हणलं की सर्जिकल ड्रेसिंग. मग सर्जिकल ड्रेसिंगचे जे स्टँडर्ड्स आहेत ते कशामध्ये दिलेले आहेत, शेड्यूल F2मध्ये. त्यानंतर बघा शेड्यूल F3 आहे. इथं F3 म्हणलं की स्टँडर्ड फॉर अम्बिलिकल टेप्स, हे तुम्हाला डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे. F3 म्हणलं की अम्बिलिकल टेप्स. आता बघा इंटरेस्टिंग काय आहे, एक थोडीशी हसण्यासारखीच ट्रिक आहे. शेड्यूल शेड्यूल F म्हणजे 2 F आहे तिथं. F म्हणलं की फेवरेट आणि F म्हणलं की फ्रेंड. आता फेवरेट फ्रेंड आपला प्रत्येकाचा कुणी ना कुणी असतो. मुलींचा एखादा मुलगा असू शकतो, मुलांचा एखादी मुलगी असू शकते. फेवरेट फ्रेंड. आता फेवरेट फ्रेंड जो आहे त्याचं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, त्याचे तुम्हाला काय आवडतात, तर त्याचे तुम्हाला आईज आवडतात. आपली जी फ्रेंड आहे किंवा आपला जो फ्रेंड आहे त्याचे आपल्याला काय आवडतात, आईज म्हणजे काय आवडतात, तर डोळे आवडतात. आणि डोळ्यात टाकण्यासाठी कोणते प्रिपरेशन यूज करतो आपण, ऑफ्थॅल्मिक प्रिपरेशन. मग हे स्टँडर्ड फॉर ऑफ्थॅल्मिक प्रिपरेशन हे कशामध्ये आहेत, फेवरेट फ्रेंड म्हणजे शेड्यूल F. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. स्टँडर्ड फॉर ऑफ्थॅल्मिक प्रिपरेशन आर गिवन इन द शेड्यूल F. आणि F लक्षात ठेवायचं, फेवरेट फ्रेंड. आणि फेवरेट फ्रेंडचे आपल्याला काय आवडतात, तर डोळे आवडतात. त्यानंतर बघा शेड्यूल G आहे, खूप महत्त्वाचा शेड्यूल आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. बघा शेड्यूल G वरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, ज्युनियर G. काय लक्षात ठेवायचं आहे, ज्युनियर G काय होता, एक सुपर पॉवरवाला पर्सन होता. सुपर पॉवरवाला पर्सन म्हणून तुम्हाला काय ठेवायचं आहे, सुपरविजन. म्हणजे शेड्यूल G मध्ये असे ड्रग्स येतात की जे आपण फक्त मेडिकल सुपरविजनमध्ये घेतो. मेडिकल सुपरविजनमध्ये घेण्यात येणारे जे ड्रग्स आहेत तर ते ड्रग्स येतात शेड्यूल G मध्ये. शेड्यूल G म्हणलं की ज्युनियर G, आणि ज्युनियर G कसा आहे, एक सुपरमॅन आहे. सुपरमॅन म्हणलं की सुपरविजनमध्ये घेण्यात येणारे जे ड्रग्स आहेत ते शेड्यूल G मध्ये येतात. मग याच्यावर तुम्हाला प्रश्न येतात पेपरमध्ये की शेड्यूल G मध्ये येणारा ड्रग्स कोणता. मग बघा काही अँटी कॅन्सर, जसं L-ॲस्पार्जिनेज हे अँटी कॅन्सर एन्झाईम आहे जे की कॅन्सरमध्ये यूज होतो. आकाशामध्ये येतात तर शेड्यूल G मध्ये येतात. त्यानंतर काही अँटी डायबेटिक जसं ग्लिबेनक्लॅमाइड, ग्लिकाझाईड आहे का नाही, हे कशामध्ये येतात, जसं की अँटी कॅन्सर क्लोराम्ब्युसिल वगैरे हे शेड्यूल G मध्ये येतात, जे की आपण फक्त मेडिकल सुपरविजन, अंडर मेडिकल सुपरविजन म्हणजे रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर जो आहे, ज्याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण डॉक्टर म्हणतो, फिजिशियन म्हणतो, तर यांच्या सुपरविजनमध्येच हे ड्रग्स काय केले जातात, दिल्या जातात. तुम्हाला इथं मी एक टास्क देतो की जे इन्सुलिन प्रिपरेशन आहेत हे थोडंसं कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. मी तर याचं आन्सर काढलेलं आहे की शेड्यूल G मध्ये सहसा येतात. कशामध्ये येतात, शेड्यूल G मध्ये इन्सुलिन आणि त्याचे प्रिपरेशन येतात. पण तुम्हाला अजून सर्च करायचं आहे की शेड्यूल आपलं इन्सुलिन आणि इन्सुलिनचे जे प्रिपरेशन येतात तर ते शेड्यूल G मध्ये येतात की शेड्यूल C मध्ये येतात, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काय करायचं याची कमेंट करायची आहे. माझ्या मते तर शेड्यूल G मध्ये येतात, पण तुमच्या मते कोणत्यामध्ये येतात थोडंसं कन्फ्युजन आहे याच्यामध्ये. काही जण म्हणतात की शेड्यूल C मध्ये येतात, काही जण म्हणतात शेड्यूल G मध्ये येतात. पण माझ्या मते शेड्यूल G मध्ये येतं, पण तुमच्या मते कोणत्या शेड्यूलमध्ये येतात तर याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे, शेड्यूल G किंवा शेड्यूल C. त्यानंतर बघा नेक्स्ट MCQ आहे, खूप महत्त्वाचा. MCQ नाही, त्याला आपण काय म्हणणार, त्याला आपण म्हणणार शेड्यूल. तर शेड्यूल H म्हणलं की हँड लक्षात ठेवायचं. H म्हणलं की हँड रिटन प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शन म्हणलं की RX. मग जे ड्रग्स डॉक्टर हाताने लिहितो प्रिस्क्रिप्शनवर, नॉर्मल ड्रग्स कोणते आपले, जसे की ॲस्पिरिन झालं, त्यानंतर आयबुप्रोफेन झालं, त्यानंतर अँटी इन्फ्लॅमेटरी ॲसिक्लोफेनॅक, डायक्लोफेनॅक वगैरे हे सर्व ड्रग जे आहेत हे कशामध्ये येतात, प्रिस्क्रिप्शन ड्रग्समध्ये येतात. मग शेड्यूल H मध्ये असे ड्रग्स आहेत की जे कोणते आहेत, प्रिस्क्रिप्शन ड्रग्स. डॉक्टर हँड रिटन लिहितो म्हणजे हाताने लिहितो, म्हणजे हँडवरून H लक्षात ठेवायचं, आणि हँडवरून डॉक्टर काय लिहितात, हँडने तर प्रिस्क्रिप्शन लिहितात. म्हणजे प्रिस्क्रिप्शन ड्रग्स कशामध्ये येतात, शेड्यूल H मध्ये. त्यानंतर खूप महत्त्वाचा एक शेड्यूल आहे शेड्यूल J. आता शेड्यूल J म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा, DCJ. जे म्हणजे रोग, आलं लक्षात. DCJ म्हणजे काय होतं, रोग. DCJ मध्ये काय येतं, J येतं.
मग या शेड्यूल जेमध्ये काय आहे माहिती आहे का, लिस्ट ऑफ डिसीजेस or ailments which a drug may not purport to prevent or cure. म्हणजे याच्यामध्ये अशा डिसीजची लिस्ट येते की कोणताही ड्रग किंवा कोणतंही वेगवेगळं जे प्रिपरेशन आहे हे त्या ड्रग्सला पूर्णपणे बरं करू शकत नाही. अशा ज्या डिसीजची लिस्ट आहे, तर ही लिस्ट कशामध्ये दिलेली आहे, शेड्यूल जे मध्ये. DCJ, त्याच्यामध्ये वेगवेगळे DCJ येतात, जे फॉर शेड्यूल जे. त्यानंतर शेड्यूल के, याच्यामध्ये काय येतात, ड्रग एक्झम्प्टेड फ्रॉम सर्टेन प्रोव्हिजन रिलेटेड टू मॅन्युफॅक्चर. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करत असताना काही ड्रग्सला काय दिलेले वेगवेगळे जे प्रोव्हिजन्स आहेत ते काय केलेले आहेत, थोडे एक्झम्प्टेड केले आहेत, म्हणजे सोडलेले आहेत. तर असे शेड्यूल्स ड्रग्स कोणत्या शेड्यूलमध्ये येतात, के. एवढं इम्पॉर्टंट नाही, पण तुम्हाला शॉर्टली लक्षात ठेवायचं आहे. एक्झम्प्टेड जे ड्रग्स आहेत काही मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंटपासून, प्रोव्हिजन्सपासून, तर ते कशामध्ये येतात, केमध्ये येतात. त्यानंतर खूप महत्त्वाचा शेड्यूल्स आहेत ज्याच्यामध्ये 4 शेड्यूल येतात. शेड्यूल M, शेड्यूल M1, शेड्यूल M2 आणि M3. बघा, M म्हटलं की तुम्हाला लक्षात ठेवायचं हे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. बघा, आता या गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसवर हे चारही सुद्धा जे शेड्यूल आहेत ते आहेत. बघा, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणलं की त्याच्यामध्ये फॅक्टरी प्रिमायसेस म्हणजे जे प्लांट आहे तिथं वसलेलं जे कंपनी आहे ती कशी असली पाहिजे. त्यानंतर इक्विपमेंट्स त्याच्यामध्ये कोणकोणते असले पाहिजे, याची सर्व जी गुड मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे एखादा ड्रग व्यवस्थित प्रकारे चांगल्या प्रकारे तयार करण्यासाठी कोणकोणते इक्विपमेंट, कोणकोणते प्रिमायसेस कसं असलं पाहिजे, प्लांट कसा असला पाहिजे, हे सर्व गोष्टी कशामध्ये असतात, तर ते गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसमध्ये. तर शेड्यूल M1 मध्ये काय येतात माहिती का, ड्रग्स तयार करण्यासाठी जे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस आहे त्याच्यासाठी जे रिक्वायरमेंट आहेत तर ते कशामध्ये येतात, शेड्यूल M मध्ये. आणि ड्रग्स म्हणलं की इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ॲलोपॅथिक ड्रग्स. कोणते, ॲलोपॅथिक ड्रग, म्हणजे आपले जे पॅरासिटामॉल, ॲस्पिरिन हे जे ड्रग्स आहेत आपण जे घेतो, तर अँटीबायोटिक्स वगैरे हे कशामध्ये येतात, ॲलोपॅथीमध्ये येतात. तर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसचा शेड्यूल M म्हटला की त्याच्यामध्ये काय येतात, GMP फॉर ड्रग्स. आता M1 म्हटला की म्हटलं की तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, होमिओपॅथी लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा ड्रग, नंतर होमिओपॅथिक ड्रग. मग शेड्यूल M1 मध्ये गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस येते, पण कोणाची, तर ती येते होमिओपॅथिक प्रिपरेशनची. शेड्यूल M2 म्हटलं की कॉस्मॅटिकची, म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस किंवा रिक्वायरमेंट फॉर द कॉस्मॅटिक प्रिपरेशन मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे कॉस्मॅटिक जर तुम्हाला मॅन्युफॅक्चर करायचे असले तर त्याचे GMPची रिक्वायरमेंट जी आहे, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसची रिक्वायरमेंट, तर ती शेड्यूल M2 मध्ये दिलेली आहे. आणि M3 मध्ये कशाची गुड मॅन्युफॅक्चरिंग दिलेली आहे प्रॅक्टिस, तर त्याची मेडिकल डिव्हायसेस. आता हे मेडिकल डिव्हायसेस कोणते, बघा, आपलं जे स्पिग्मो मॅनोमीटर जे आहे हायपरटेन्शन यूज करण्यासाठी, म्हणजे ब्लड प्रेशर यूज करण्यासाठी. नंतर स्टेथोस्कोप हार्टबीट मोजण्यासाठी. त्यानंतर टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मोमीटर. हे काय आहेत, वेगवेगळे मेडिकल डिव्हायसेस जे आहेत. तर हे मेडिकल डिव्हायसेस तयार करण्यासाठी फॅक्टरी प्रिमायसेसचे जे रिक्वायरमेंट्स आहेत हे कसे असले पाहिजे किंवा यांची गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस कशी असली पाहिजे, तर ही शेड्यूल कशामध्ये दिलेली आहे, M3 मध्ये दिलेली. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, शेड्यूल M म्हटला की गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस ड्रगची. M1 म्हटलं की गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस होमिओपॅथी मेडिसिनची. M2 म्हटलं की गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस कॉस्मॅटिकची. आणि M3 म्हटलं की गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस कोणाची, मेडिकल डिव्हायसेसची. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, नेक्स्ट खूप महत्त्वाचा शेड्यूल आहे शेड्यूल N म्हटलं की तुम्हाला काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का, रन. आता काय रन करण्यासाठी, तर आपलं मेडिकल, त्याला आपण फार्मसी म्हणतो, म्हणजे लिस्ट ऑफ मिनिमम इक्विपमेंट फॉर रनिंग ऑफ रिटेल फार्मसी. म्हणजे मेडिकल चालवण्यासाठी जे इक्विपमेंटची लिस्ट लागते तर ती लिस्ट कशामध्ये दिलेली आहे, शेड्यूल N मध्ये. आणि N म्हटली काय लक्षात ठेवायचं आहे, रन लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. थोड्या ट्रिक्स तुम्हाला वेगळ्या वाटतील पण पेपरमध्ये 100% तुम्हाला आठवतील. त्यानंतर शेड्यूल O. आता हे O कसं लक्षात ठेवायचं आहे, याचं स्टँडर्ड फॉर डिसइन्फेक्टंट फ्लूड. तर तुम्हाला माहिती आहे का, OD तुम्हाला लक्षात माहिती आहे, वन्स अ डे, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला थोडं वेगळं आहे ट्रिक बाकीच्या ट्रिक्सपेक्षा. O म्हणजे शेड्यूल O आणि D म्हणजे डिसइन्फेक्टंट फ्लूड. तर ह्या डिसइन्फेक्टंट फ्लूड जे आहेत जसे की डेटॉल, सॅव्हलॉन, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट फ्लूड आहेत, आलं लक्षात. तर हे काय आहेत, एक डिसइन्फेक्टंट फ्लूड. आणि हे कशामध्ये येतात, त्यांचे स्टँडर्ड्स फॉर डिसइन्फेक्टंट फ्लूड, तर शेड्यूल O मध्ये. कशावरून लक्षात ठेवायचं, OD, O फॉर शेड्यूल O आणि D फॉर शेड्यूल, आपलं D फॉर डिसइन्फेक्टंट फ्लूड. त्यानंतर P आणि P1 हे दोन सुद्धा महत्त्वाचे आहेत, P आणि P1. बघा, एखाद्या ड्रगची जी एक्सपायरी डेट असते म्हणजे त्याचा लाईफ पिरियड जो असतो, तर हा लाईफ पिरियड कशामध्ये दिलेला असतो, तर शेड्यूल P मध्ये. आणि त्याच ड्रगचं पॅक साईज कसा असायला पाहिजे, म्हणजे 2 गोळ्याची पॅकेजिंग असायला पाहिजे की 10 गोळ्याची पॅकेजिंग असायला पाहिजे, ब्लिस्टर पॅकेजिंगमध्ये असायला पाहिजे किंवा कंटेनर कोणता असायला पाहिजे, हे सर्व गोष्टी ज्या आहेत तर हे कशामध्ये आहे, पॅक साईज ऑफ ड्रग. P फॉर लाईफ पिरियड ऑफ ड्रग आणि P1 फॉर पॅक साईज ऑफ ड्रग. त्यानंतर बघा, खूप महत्त्वाचा शेड्यूल आहे शेड्यूल
क्यूवरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, कलर लक्षात ठेवायचा आहे. मग जे वेगवेगळे कलर्स आहेत जे की आपण आपल्या प्रिपरेशनमध्ये म्हणजे ड्रग्सचे डोजेस फॉर्म तयार करताना वेगवेगळे जे कलर्स आहेत जे की आपण प्रिपरेशनमध्ये यूज करू शकतो, तर या ड्रगची जी लिस्ट आहे ना, तर ती लिस्ट कशामध्ये दिलेली आहे, शेड्यूल क्यूमध्ये. क्यू म्हणलं की लिस्ट ऑफ कोएल टायर डायज किंवा कलर्स किंवा पिगमेंट्समध्ये सुद्धा कलर होतात. क्यू फॉर कलर. हे कलरची जी लिस्ट आहे ती कोणत्या शेड्यूलमध्ये दिलेली आहे, तर शेड्यूल क्यूमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची. त्यानंतर शेड्यूल आर म्हणलं की लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे काय, तर आर म्हणलं की रबर लक्षात आलं पाहिजे. काय, रबर. मग इथं बघा याच्यामध्ये शेड्यूल आरमध्ये काय दिलेलं आहे, स्टँडर्ड फॉर द कॉन्डम्स ऑफ रबर लॅटेक्स अँड अदर मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्स. आता जे कॉन्डम्स आहेत हे कशापासून बनलेले आहेत, तर रबर लॅटेक्सपासून बनलेले आहेत. बघा मग स्टँडर्ड जे आहेत म्हणजे रबर लॅटेक्सपासून बनलेले कॉन्डमचं जे स्टँडर्ड्स आहे हे कसं आहे असायला पाहिजे, किंवा मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे स्टँडर्ड्स आहेत हे कसे असायला पाहिजे, तर हे कोणत्या शेड्यूलमध्ये दिलेले आहे, शेड्यूल आरमध्ये. आणि आर कॉन्डम्स कसं लक्षात ठेवायचं, आर फॉर रबर लॅटेक्सपासून जे कॉन्डम्स बनलेले आहेत त्यांचं जे रिक्वायरमेंट आहे ते कशामध्ये दिलेलं आहे, शेड्यूल आरमध्ये. आता शेड्यूल R1 जे आहेत तर स्टँडर्ड फॉर मेडिकल डिव्हायसेस. मी अगोदर शेड्यूल M सांगितलं होतं, M3 म्हणजे GMP जी होती. इथं बघा M3 जे शेड्यूल होता M3, तर हे होता GMP. कशासाठी, तर मेडिकल डिव्हायसेसची जी GMP म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस कशी असली पाहिजे ती शेड्यूल M3 मध्ये आहे. पण तुम्हाला जर स्टँडर्ड फॉर मेडिकल डिव्हायसेस जर विचारलं तर ते शेड्यूल कशामध्ये आहे, तर R1 स्टँडर्ड फॉर मेडिकल डिव्हायसेस. हे वेगवेगळं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे शेड्यूल यस. खूप महत्त्वाचा शेड्यूल आहे ज्याच्यावर प्रश्न पेपरमध्ये विचारला जातो. यस म्हटलं की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सुंदर. यस म्हणजे सुंदरता. आणि सुंदर दिसण्यासाठी लेडीज म्हणजे स्पेशली मुली काय वापरतात, तर कॉस्मॅटिक वापरतात. आता हे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, सिली वाटेल, पण मजाकची गोष्ट नाही, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक तयार केली आहे. सुंदर दिसण्यासाठी मुली काय वापरतात, तर कॉस्मॅटिक. आलं लक्षात, कॉस्मॅटिक्स म्हणलं की यस, आणि यस म्हणलं की शेड्यूल यस म्हणलं की सुंदर दिसणे. मग शेड्यूल यसमध्ये काय येतं, तर स्टँडर्ड फॉर कॉस्मॅटिक्सचे स्टँडर्ड जे आहेत ते शेड्यूल यसमध्ये येतात. बघा आता शेड्यूल M जे म्हणलं होतं आपण, शेड्यूल M त्याच्यामध्ये गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस होत्या. शेड्यूल Mमध्ये ड्रगच्या गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस, M1मध्ये होमिओपॅथी मेडिसिन, शेड्यूल M2मध्ये कॉस्मॅटिकची आणि M3मध्ये मेडिकल डिव्हायसेसची. पण आपल्याला जे आयुर्वेदिक, सिद्धा आणि युनानी जे मेडिसिन्स आहेत याचं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस तिथं दिलेलं नाही. मग ते गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस कशामध्ये येतं, तर ते येतं शेड्यूल Tमध्ये. काय येतं, GMP फॉर कशासाठी, आयुर्वेदिक, सिद्धा आणि युनानी मेडिसिन याचं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस शेड्यूल Tमध्ये येतं. त्यानंतर नेक्स्ट शेड्यूल आहे शेड्यूल U आणि U1. बघा शेड्यूल U आणि U1 मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, हे तुम्हाला डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे. एकच आहे ना U आणि U1. पर्टिक्युलर रिक्वायर्ड टू बी शोन इन मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड्स, रॉ मटेरियल आणि ॲनालिटिकल रेकॉर्ड. म्हणजे कोणताही ड्रग तयार केल्याच्या नंतर तो तयार करण्यासाठी कोणती प्रोसिजर वापरली, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड कसं, म्हणजे प्रोसिजर वगैरे ते त्याच्यामध्ये असलं पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंग करताना जे गोष्टी लागल्या ते त्याचं रेकॉर्ड असलं पाहिजे. त्यानंतर रॉ मटेरियल कोणतं यूज केलं तुम्ही. त्यानंतर ॲनालिटिकल म्हणजे ते ड्रग जे डोजेस फॉर्म आपण तयार केला किंवा ड्रग तयार केला तर त्याची क्वालिटी टेस्ट करण्यासाठी ॲनालिटिकल टेस्ट केलेल्या होत्या. तर या टेस्टचं सर्व जे रेकॉर्ड आहे ते शेड्यूल कशामध्ये येतं, यूमध्ये येतं. आणि शेड्यूल U1मध्ये फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड्स येतात. पर्टिक्युलर रिक्वायर्ड टू बी शोन इन मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड. आणि वरच्या Uमध्ये काय येतं, मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड पण येतं, ॲनालिटिकल रेकॉर्ड पण येतं आणि रॉ मटेरियलचं रेकॉर्डसुद्धा येतं. हे तुम्हाला कशात ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे शेवटचे 3 MCQs. शेड्यूल व्ही म्हणलं की VIP लक्षात ठेवायचं. VIP शेड्यूल व्ही म्हणलं की VIP आणि P हे एरी सहज घेतला आपण, पण VIP मधला P फॉर पेटेंट अँड प्रोप्रायटरी मेडिसिन. P फॉर पेटेंट आणि प्रोप्रायटरी मेडिसिन आणि V फॉर शेड्यूल व्ही. मग व्हीमध्ये काय येतं, तर पेटेंट आणि प्रोप्रायटरी मेडिसिनचं स्टँडर्ड. मग बघा इथं शेड्यूल व्ही जे आहे स्टँडर्ड फॉर पेटेंट अँड प्रोप्रायटरी मेडिसिन. कसं लक्षात ठेवायचं, VIP किंवा VP म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट. व्ही म्हणजे शेड्यूल व्ही आणि P म्हणजे पेटेंट आणि प्रोप्रायटरी मेडिसिनचं जे स्टँडर्ड आहे ते कोणत्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे, शेड्यूल व्हीमध्ये. X म्हणलं की शेड्यूल सायको म्हणायचं. X म्हणलं की सायको. X म्हणलं की सायको. हा शेड्यूल सर्वांनाच माहीत आहे. शेड्यूल Xमध्ये सायकोट्रॉपिक सबस्टन्स येतात, हे सर्वांनाच माहिती आहे. बघा शेड्यूल X फॉर सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. त्यानंतर खूप महत्त्वाचा शेड्यूल आहे शेड्यूल Y. बघा या शेड्यूल Yमध्ये काय येतं माहिती आहे का, तुम्हाला लक्षात ठेवायचं Y फॉर शेड्यूल Y आणि YC म्हणजे यशवंतराव चव्हाण. C फॉर चव्हाण. C म्हणलं की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे क्लिनिकल ट्रायल्स. आलं लक्षात.
मग क्लिनिकल ट्रायलसाठी जे पूर्ण रिक्वायरमेंट्स आहेत तर ते कोणत्या शेड्यूलमध्ये आहेत, तर शेड्यूल वायमध्ये. क्लिनिकल ट्रायलच्या जे रिक्वायरमेंट आहे वाय म्हणजे शेड्यूल वाय आणि सी म्हणजे क्लिनिकल ट्रायल. क्लिनिकल ट्रायलसाठी जे रिक्वायरमेंट्स आहेत तर ते पूर्ण कशामध्ये दिलेले आहेत, शेड्यूल वायमध्ये. आता याच्यामध्ये एक शेड्यूल फक्त डिस्कस करायचा राहिलेला आहे जो की याच्यामध्ये दिलेला नाही, तो म्हणजे शेड्यूल डब्ल्यू. आता हे शेड्यूल डब्ल्यू म्हणजे काय आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की शेड्यूल डब्ल्यूमध्ये नेमकं येतं काय. इथं आपण आता व्यवस्थित व्हिडिओ बघितला आहे की फार्मसी ॲक्टसाठी कोणते शेड्यूल आहेत आणि फार्मसी ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टसाठी कोणते शेड्यूल्स आहेत आणि ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्ससाठी कोणते शेड्यूल्स आहेत. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे आहेत ते मी एकदा रिपीट करतो पुन्हा. बघा, शेड्यूल एवर क्वेश्चन येऊ शकतो, बीवर क्वेश्चन येऊ शकतो, त्यानंतर शेड्यूल सी आणि सीवर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. डीवर जास्त क्वेश्चन विचारत नाहीत, पण शेड्यूल ईवर क्वेश्चन विचारतात. एफवर तर 100% विचारला जातो. हे एफचे चारी पण विचारू शकतात, म्हणजे जोड्या लावा सुद्धा विचारू शकतात. त्यानंतर एफमध्ये ब्लड बँक, लाईफ फॉर ब्लड बँक ध्यानात ठेवायचं आहे. F1साठी वॅक्सिन्स जे आहेत बॅक्टेरियल व्हायरल वगैरे वॅक्सिन्स हे F1मध्ये आहेत. F2मध्ये काय आहे, F2मध्ये ड्रेस किती घ्यावे वाटतात आपल्याला, 2 ड्रेस. मग ड्रेस म्हणलं की सर्जिकल ड्रेसिंग. F3मध्ये काय आहे, अम्बिलिकल टेप्सचं जे स्टँडर्ड आहे ते F3मध्ये. F म्हणजे फेवरेट फ्रेंडचे तुम्हाला काय आवडतं, तिचे डोळे आणि डोळ्यात टाकण्यासाठी कोणते प्रिपरेशन असतात, तर ऑफ्थॅल्मिक प्रिपरेशन. मग शेड्यूल F1मध्ये काय येतात, स्टँडर्ड फॉर ऑफ्थॅल्मिक प्रिपरेशन. जी म्हणलं की ज्युनियर जी लक्षात ठेवायचं आहे, हे महत्त्वाचं आहे. मग ज्युनियर जी काय असते, सुपर पॉवर असते. आणि सुपरविजनमध्ये कोणते ड्रग घेतात, ते शेड्यूल जीचे ड्रग. याचे एक्झाम्पल तुम्हाला गुगलवर सर्च करून घ्यायचे आहेत. एच म्हणजे हँड रिटन प्रिस्क्रिप्शन, म्हणजे लिस्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन ड्रग. जे म्हणलं की DCJ. मग कोणकोणते डिसीज, असे डिसीज की जे ड्रगने काय होत नाहीत, क्युअर होत नाही, अशा डिसीजची लिस्ट कशामध्ये येते, शेड्यूल जेमध्ये. के तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे, एवढं इम्पॉर्टंट नाही. एम महत्त्वाचे. M1मध्ये काय येतं, तर GMP प्रॅक्टिस कोणासाठी, ड्रगसाठी. M2मध्ये होमिओपॅथिक ड्रगसाठी. M3मध्ये M2मध्ये कॉस्मेटिकची गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस आणि M3मध्ये मेडिकल डिव्हायसेसची गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. त्यानंतर बघा शेड्यूल एन म्हणले की रन लक्षात ठेवायचं. काय रन, तर आपली फार्मसी. मग फार्मसी म्हणजे मेडिकल चालवण्यासाठी जे लिस्ट ऑफ इक्विपमेंट लागते, मिनिमम इक्विपमेंट लागतात, तर ते कशामध्ये येतात, तर ते येतात शेड्यूल एनमध्ये. त्यानंतर ओ म्हणलं की तुम्हाला मी कोड सांगितला होता, ओ फॉर ओडी डोज, ओ म्हणलं की शेड्यूल ओ आणि डी म्हणलं की डिसइन्फेक्टंट फ्लूइड, म्हणजे स्टँडर्ड फॉर डिसइन्फेक्टंट फ्लूइड इज गिवन इन शेड्यूल ओ. त्यानंतर पी म्हणलं की पहिल्यांदा लाईफ पिरियड ऑफ ड्रग आणि दुसऱ्यांदा पॅक साईज ऑफ ड्रग, म्हणजे पी जे आहे त्याच्यामध्ये लाईफ पिरियड आणि P1मध्ये पॅक साईज. त्यानंतर शेड्यूल क्यू म्हणलं की तुम्हाला लगेच येतं लक्षात काय, तर क्यू म्हणलं की काय लक्षात येतं, कलर लक्षात येतं. क्यू फॉर कलर. मग वेगवेगळे जे कलर आपण प्रिपरेशनमध्ये यूज करतो त्यांची जी लिस्ट आहे कलरची, डाईजची किंवा पिगमेंटची, ती लिस्ट कोणत्या शेड्यूलमध्ये आहे, क्यू फॉर कलर. त्यानंतर आर म्हणलं की आर लगेच लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. काय मी सांगितलं, आर फॉर रबर. आणि रबरपासून काय बनलेले आहेत, तर रबर लॅटेक्सपासून बनलेले आहेत कॉन्डम्स. मग कॉन्डमचं जे स्टँडर्ड्स आहेत किंवा मेडिकल डिव्हायसेसचे मेडिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे स्टँडर्ड्स आहेत तर ते कोणत्या शेड्यूलमध्ये येतात, आरमध्ये. आर फॉर रबर लॅटेक्स आणि आर फॉर शेड्यूल आर. त्यानंतर बघा R1 जे आहे, तर R1मध्ये स्टँडर्ड फॉर द मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह येतात. R1 म्हटलं की स्टँडर्ड फॉर मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह. आणि M3 जे आहे, M3 म्हणलं की GMP फॉर मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह, GMP फॉर मेडिकल डिव्हायसेस. आणि R1 म्हटलं की स्टँडर्ड फॉर मेडिकल डिव्हायसेस. हे तुम्हाला 2 फरक लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर शेड्यूल यस म्हणजे सुंदर दिसणे. काय दिसणे, सुंदर दिसणे. सुंदर दिसण्यासाठी मुली काय लावतात, तर कॉस्मेटिक्स लावतात. मग शेड्यूल एसमध्ये काय येतं, कॉस्मेटिक. शेड्यूल टीमध्ये काय येतं, तर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस येतं. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस येतं, पण कोणाची, तर आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी यांची. त्यानंतर बघा नेक्स्ट MCQ आहे यू. याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड, त्यानंतर ॲनालिटिकल रेकॉर्ड आणि रॉ मटेरियल कोणतं यूज केलं याची सगळी जी माहिती आहे किंवा पर्टिक्युलर आहे तर हे कशामध्ये दिलेलं आहे, शेड्यूल यूमध्ये. त्यानंतर शेड्यूल U1 जे आहे याच्यामध्ये फक्त काय दिलेलं आहे, पर्टिक्युलर सोरिन मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड. पण यूमध्ये काय दिले, जास्त दिले. त्यानंतर शेड्यूल व्ही म्हणलं की VP लक्षात ठेवायचं, व्हाईस प्रेसिडेंट लक्षात, किंवा VIP व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. मग व्ही म्हणला शेड्यूल की पी लक्षात ठेवायचं, VIP किंवा VP. पी म्हणजे पेटेंट आणि प्रोप्रायटरी मेडिसिन. आता हे पेटेंट आणि प्रोप्रायटरी मेडिसिन्स काय आहेत हे तुम्हाला कशामध्ये टाकायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. पेटेंट म्हणजे काय नेमकं,
त्यानंतर आणि कोण देतं, पेटेंट नेमकं देतं कोण. त्यानंतर शेड्यूल एक्स बघा काय आहे. एक्स म्हणलं की सायको, एक्स म्हणलं की सायको म्हणजे सायकॅट्रिक जे मेडिसिन आहे हे शेड्यूल एक्समध्ये येतं. आणि शेड्यूल वाय म्हणलं की वाय सी, मी तुम्हाला सांगितलं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. वाय म्हणलं की शेड्यूल वाय आणि सी म्हणलं की क्लिनिकल ट्रायल्स, म्हणजे वेगवेगळ्या क्लिनिकल ट्रायल्सचे जे रिक्वायरमेंट्स आहेत, रिक्वायरमेंट फॉर क्लिनिकल ट्रायल्स आहे, तर ते कशामध्ये येतं, शेड्यूल वायमध्ये. आणि मित्रांनो तुम्हाला मी एक प्रश्न विचारला की शेड्यूल डब्ल्यूमध्ये काय येतं, त्याचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये बघायचं आहे. बघा ट्रिक्स थोड्याशा वेगळ्या होत्या, हसण्यासारख्या होत्या, पण मी 100% सांगतो हे ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा. पेपरमध्ये तुम्हाला 100% याचा काय होईल, फायदा होईल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि तिथं नवीन नवीन व्हिडिओ किंवा असे ट्रिक्सचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर लाल कलरचं बेल आयकॉनचं बटन असतं, ते बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.